आली आहे। दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर सध्या फरार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, फरार खेडकर कुटुंबावर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर खेडकरांच्या बॉडीगार्डला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। आरोपी प्रफुल्ल साळुंखे याला कोर्टानं 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा तो बॉडीगार्ड आहे। अपहरण, खंडणी वसूल करणं, डांबून ठेवत मारहाण करणं आणि पुरावे नष्ट करणं असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत। आणि अविनाश पवार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, काय अधिक माहिती? खेडकरांचा बॉडीगार्ड आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स काय मिळत आहेत? निश्चितच आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून हे खेडकर तर अविनाश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आताची मोठी बातमी आपण पाहतोय। पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली असा गंभीर आरोप आता क्लीनरनं केलेला आहे। ज्या क्लीनरला खेडकर कुटुंबानं अपहरण करत आपल्या बंगल्यावर डांबून ठेवलेलं होतं, त्या क्लीनरनं हा गंभीर आरोप केला। पुन्हा एकदा अविनाश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, काय सांगाल? निश्चितच आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने हा सगळा जर घटनाक्रम पाहिला तर हे खेडकर कुटुंबीय आता गायब आहेत आणि ज्या पद्धतीने आपण सांगतोय की हा जो बॉडीगार्ड आहे प्रमोद साळुंखे, तो त्यांचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड आहे, आता याला ताब्यात घेतलेला आहे। खरं तर ही जी घटना ज्या ठिकाणी घडली नवी मुंबई म्हणजे मुलुंड ते ऐरोली दरम्यान, ही जी खेडकर कुटुंबियांची लँड क्रुझर गाडी होती तिला टँकर मिक्सर जो आहे तो घासला गेला आणि त्यानंतर जो वाद झाला त्याच्यामध्ये हा जो प्रल्हाद कुमार होता क्लीनर, त्याला त्यांनी पोलीस स्टेशनला न्यायचं म्हणून गाडीत बसवलं। त्यानंतर त्याचा फोन हिसकावून घेतला, त्याचं कुणाची कॉन्टॅक्ट होऊ दिलं नाही आणि यांना जर भरपाई हवी होती तर त्याच ठिकाणी त्या संदर्भात त्याला संपर्क करू शकत होते मालकाला, मात्र त्यांनी जबरदस्तीने त्याला मारहाण केली, गाडीत बसवलं, तिथून ते पुण्याच्या त्यांच्या घरामध्ये बानेरमध्ये घेऊन आले, या ठिकाणी त्याला डांबून ठेवलं आणि या डांबून ठेवल्यानंतर त्याला सडकं अन्न खायला दिलं, त्यासोबत मारहाण केली आणि त्यांची जी काही कामगारांची रूम आहे त्या ठिकाणी त्याला डांबून ठेवलं गेलं होतं। एकूणच हा सगळा प्रकार जेव्हा पोलिसांच्या रबाळे पोलिसांच्या कारवाईमध्ये आला तेव्हा रबाळे पोलीस, चतुर्शृंगी पोलीस अशी संयुक्त कारवाई केली गेली आणि तिथून सुरुवातीला आपण पाहिलं की मनोरमा खेडकर यांनी तिथे तो जो क्लीनर आहे प्रल्हाद कुमार तो नाही असं सांगितलं, कुत्रे अंगावर सोडले, मात्र पोलिसांनी शेवटी या प्रल्हाद कुमारला तिथून हस्तगत केलं। मात्र या दरम्यान मनोरमा खेडकर यांनी त्या रूमची जी चावी होती ती देखील परस्पर कामगारांना दिली, एकूण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तिथे जे सीसीटीव्ही होतं, सीसीटीव्हीचं जे हार्डवेअर आहे ते सुद्धा आता गायब आहे। कारण आपण पाहिलं की चतुर्शृंगी पोलीस स्टेशन, रबाळे पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून जवळजवळ 7 ते 8 तास इथे पूर्ण चौकशी केली, पुणे पाहणी केली, या सगळा पंचनामा केला। या दरम्यान हे जे हार्डवेअर आहे त्याच्यामधला हा जो सीसीटीव्हीचा जो डाटा आहे तो गायब आहे। एकूणच जर खेडकर कुटुंबियांची मुजुरी पाहिली तर विचार करायला लावणारी आहे। आता प्रमोद साळुंखेला अटक केलेली आहे, याच्याकडून काही माहिती मिळते का, खेडकर कुटुंबीय कुठे आहेत आणि त्यांचा काही ठाव ठिकाणा मिळतो का, हे पाहणं गरजेचं असणार आहे। मात्र दरम्यानच्या काळात आपण पाहतो की एनडीटीव्ही सुद्धा सातत्याने या गोष्टीचा फॉलोअप घेत आहे, कारण अशा पद्धतीची मुजोरी ही पहिल्यांदा समोर येताना दिसते, त्यामुळे समाजाला सुद्धा प्रश्न पडलेत अनेक। त्यामुळे ह्या खेडकर कुटुंबियाला आता लवकरात लवकर हजर करण्याचं आव्हान हे पोलिसांसमोर आहे। दरम्यानच्या काळात पोलिसांनी सुद्धा ही दिरंगाई का केली यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसत आहे। निश्चितच अविनाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। या बातमीवर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।